3 बॉल 1 विकेट 0 रन. एक समाप्तीनंतर आपल्याकडे धावसंख्या आपण पाहतोय तब्बल विचार केला तर एकदा विद्या हे मात्र पूर्णपणे पहिल्या ओव्हरमध्ये जखडून ठेवलं जातंय नांदपेय संघाला आपण पाहतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट महत्वाच्या गोल्डन विकेट मात्र मिळवून दिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो पंकज या गोलंदाजाच्या माध्यमातून. हाय चेंडू चांगला आउटसाइड द ऑफ स्टंप निर्धाव चेंडूची सांगता. हाय चेंडू इथे मात्र चांगला आहे फटका इथे ताकदीच आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आपल्याला पाहायला मिळेल लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करत असताना बास पण आपल्याला पाहायला मिळतोय. इथून कल्पेश बॅट मधनं हा षटकार. तो खेळाडू जाऊ नका. इथे जे स्वयंसेवक आहेत त्या सर्व सेवकांना विनंती आहे आपण मैदानाच्या चौफेर बाजूने स्वयंसेवकाची भूमिका या ठिकाणी पार पाडायची आहे. हाई फटका वेट अँड वॉच क्रिकेट शतरक्षक आहे त्याच्या डोक्याच्या वरनं एक्स्ट्रा कव्हरला बीट करत असताना पंच सांगताय येतो स्टँडर्ड षटकार.
हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्याच्या वरनं चेंडू जाईल. अजून एक रॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आणि इथून मात्र एक्स्ट्रा कव्हरचा एक क्षेत्ररक्षक होतो त्याला बेट करून चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर येतो. अजून एक दमदार चौकार. पहिल्या ओव्हरचा विचार केल्यानंतर फक्त एक धाव होती. या ओव्हरमध्ये खरपूस समजर पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू षटकार, चौथ्या चेंडूवर चौकार आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते अजूनही 2 चेंडू शिल्लक. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर वन बाउन्स वॉर्न केलं जातंय. निर्धाव चेंडूची सांगता शेवटचा चेंडू शिल्लक. 16 धावा आतापर्यंत खर्च केला जातात. हा फटका चांगला रडार मध्ये चेंडूला फेकून दिलाय. पुनर्शा कबर पॉइंटच्या डोक्यावर येतो बिग षटकार. बावीस धावा दाबलकावर आपल्याला पाहायला मिळतात. तेवीस धावा क्षमा असावी. पहिल्या ओव्हरमध्ये एकदा होती. या ओव्हरमध्ये 22 धावा तब्बल खर्च केला जातात आणि 23 धावा दाबलकावर आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रयाग आपल्याला पाहायला मिळेल. बाटाले संघाच्या माध्यमातून गोलंदाजाला पुरस्कृत केलं. वाईक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील तिसरे षटक घेऊन तळ 7 ते 5 डाबा बाजूने राईट ओढ केला जाईल. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. कुठे होता जीटी चालू होता. हा चेंडू चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता परंतु तिथून मात्र बॅट्समॅनसाठी लागणारे यष्टीरक्षक होते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. निर्धाव चेंडूचे सांगता निर्धाव चेंडू होतात. मोठे फटके सुद्धा होतात आणि इथून मात्र धाबा सुद्धा बनल्या जातात. चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये एक धाव, दुसऱ्या ओव्हरमध्ये 22 धावा, तिसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. इथून मात्र निर्धाव चेंडू आला गेलाय. प्रत्येकी ओव्हरची सुरुवात डॉट चेंडूने झाली गेल्या. फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे टिपला जातो. सेल फलंदाज बॅट्समन इथून आपल्याला पाहायला मिळेल. सागरच्या खेळचा अंत. सागर बॅक टू डगआउट. हा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतो. ईस्टर्नच्या वरून रिलीज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता. लगातारचे 3 चेंडू निर्धाव आले गेले.
दुसऱ्या चेंडूवर विकेट आली गेली होती. हा ही चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल ऑफ स्टिकच्या बाहेर आणि येस इट इज आउट. फलंदाज बाद. अजून एक विकेट. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाबाहेर येत असताना. पवन बॅक टू डग आउट. हा चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल निर्धाव आहे. जवळजवळ शेवट चेंडू शिल्लक आहे आणि पहिला मेडन ओव्हर पाहायला मिळेल का. काल सुद्धा एक जवळजवळ मेडन ओव्हर पाहता पाहता शेवटच्या चेंडूवर एक धाव आले होते. या स्पर्धेचा पहिला मेडन ओव्हरचा इतिहास या गोलंदाजाच्या नावावर राहील का. प्रयाग हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट वन डिलिव्हरी दिस ओव्हर. हा चेंडू इथून मात्र जर डॉट आला तर या स्पर्धेचं पहिला मेडन ओव्हर आणि पहिल्या मेडन ओव्हरचा इतिहास क्षमा असावी. काल सुद्धा एक आपल्याला पाहायला मिळेल तर मेडन ओव्हर आणि मेडन ओव्हर आज सुद्धा प्रयोगच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालं. 3 ओव्हर समाप्तीनंतर दाखल का धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 23 धावा. 18 चेंडू 23 धावा. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. चला आम्हीचा फलंदाज अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय चौथ्या क्रमांकाचा फलंदाज. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं कल्पेश लेफ्ट बॅट्समन आहे आणि कल्पेशला इथून मात्र 6 चेंडू खेळून काढावे लागतील. कारण बघितलं गेलं तर 40 प्लस धावा 4 ओव्हर बाकी बनणं खूप गरजेचं आहे. ऑन स्ट्राईक. हा चेंडू मलिंगा स्टाईलने चेंडू फेकला जातोय. इथून मात्र क्षेत्ररक्षक होते परंतु त्याला बेट करून चेंडू जाईल कव्हरच्या दिशेने येतो. हा कल्पेशच्या बॅटमधनं हा चौकार एका टिकीला लढवला जातोय. एका बाजूने लढाई चालू आहे आपल्याला पाहायला मिळतो. तब्बल विचार केला तर कल्पेशच्या बॅटमधनं 14 मोठा फटका 2 षटकार 2 चौकार कलरच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. तब्बल विचार केला तर 21 धावसंख्येवर अद्यापर्यंत वैयक्तिक खेळ केला जातोय कल्पेशच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हा हे चेंडू चांगला होता फटका चांगला होता. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव इथे आणि 2 धावा. कॉलिंग चांगलं आहे. कॉम्बिनेशन चांगलं आहे. रनअप चांगला आहे आपल्याला पाहायला मिळतंय. एकोणतीस धावा दापलकावर. कल्पेशला इथून मात्र 4 चेंडू खेळून काढणं गरजेचं आहे. 40 प्लस धावा कशा तरी बनवाव्या लागतील आणि एक फायटिंग स्कोर नक्कीच उभारला जाईल. हा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळेल पंच आमच्याकडे पण वळत परंतु अजून डिसिजन पेंडिंग आहे. यस इट इज अ वाईड प्लस 4 आपल्याला पाहायला मिळतोय. नशिबाचा पंजा इथून आपल्याला पाहायला मिळालाय. 5+4 पाण्याची मागणी केली जाते. मैदानात लगेचच पाणी घेऊन जायचं.
हा चेंडू चांगला आहे की आपल्याला घेण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे एक धाव तर कंप्लीट केली जाईल दुसरी धाव घेतली जाईल का इथून मात्र या दोन धावा या दोन धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे ढकलला जाईल स्कोर कार्ड वरती धाव फलकावर धाव संख्या 36 फायटिंग स्कोर तर उभारलाय परंतु त्याकरिता तेज तरार गोलंदाजी परफेक्ट टप्प्याची गोलंदाजी करणं गरजेचं आहे हा चेंडू चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे एक धाव कंप्लीट आणि विकेट सॅक्रिफाईस करत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं उमेश वन एक धाव आणि एक विकेट आपल्याला पाहायला मिळत्या 37 धावा धापलकावर एखादा मोठा फटका 40 गाठू शकतो टीम आपल्याला पाहायला मिळेल नांदप या संघाच्या माध्यमातून हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो डायरेक्ट दिला जाईल का परंतु नाही या लेग वाईज इथून मात्र धाव येत्या 22 धाव आहे नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत्या एका धाब्याला पुढे सरकेल फलका परत धाव संख्या 38 धाबा हा फटका फसलाय नो मॅच लाईन मध्ये चेंडू बोलला जाईल एक धाव तर कंप्लीट केली जाते शॉट मुलांना क्षेत्ररक्षक होता तिथे पत्र आलाय लॉंग ऑन वरून 4 ते 5 बॉलांचा चेस होता आणि तिथे कंप्लीट केलं जाते आणि इथून मात्र या दोन धावा 40 बनल्या गेलात पार्टिंग स्कोर तर उभारलाय 41 बनवायच्या आहेत
शॉट उडवला चेंडूला. इथून मात्र कव्हर पॉइंटच्या वरीनं येतोय पहिला चेंडूवर धमाका. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो लाजवाब स्टॉक. प्रयाग आज प्रयागचा दिवस आहे मित्रांनो. यात मात्र शंका नाही, कारण गोलंदाजी करत असताना मैदानावर फलंदाजी करत असताना 41 बनवत असताना 41चा चेस आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं बल विचार केला तर पहिल्या चेंडूवर षटकार आला. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा चेंडूला असं वाटतंय की प्रॅक्टिस करत होती काय प्रयास. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो लाजवाब फटकेबाजी. इथे अजून एक दमदार फटका बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. प्रयागच्या बॅटमधनं आलाय. इथून मात्र षटकार. काय फटकेबाजी, परंतु या फटक्यामध्ये ताकद नाहीये. 2 षटकारानंतर लगेचच मैदान सोडावं लागतंय. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल तब्बल विचार केला तर प्रयागला बारा धावा धापलिकावर 2 षटकाराच्या मदतीने लागले गेले. या ठिकाणी आपल्याला पाहायला इथून मात्र 360 अँगल प्रदान करत असताना आल्या प्रेमने दाखवलाय. इथून मात्र षटकार. लाजवाब फटकेबाजी. जो खेळ होतो तो मैदानामध्ये. इथे मात्र नो प्लस षटकार. यस, इट इज अ नो प्लस षटकार, म्हणजे ज्या 7 धावा धापलिकावर एक्सेप्टेड केल्या जातील. आमचे नक्कीच साथी आज स्कोरच्या भूमिकेत थोडस लेझी दाखवले त्याने. कुणाल यांचं इथे मनोरंजन झालं आहे. खूप चांगलं त्यांच्या माध्यमातून स्कोरिंग केलं गेलं. कालच्या दिवसात सुद्धा आजच्या दिवसात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत लाजवाब फटकेबाजी. पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल अद्यापपर्यंत 25 धावा लागल्या गेल्यात. अजूनही काय चेंडू शिल्लक आहेत.
शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मधील. पंचांनी घोषित केला इथून मात्र फिरचा चेंडू असेल. आपण विचार केला तर 41 बनवत असताना पहिल्या ओव्हर मध्ये खरपूस समाचार चालू आहे. 25 धावा बनल्या गेल्या, 4 षटकार आणि एक 9+ षटकार आपल्याला पाहायला मिळाला त्यामध्ये. हाही फटका चांगला आहे. अजून एक पूर्णपणे स्क्वेअर लेग बाउंड्री क्षेत्र क्लिअर करत असताना 3ही षटकार स्क्वेअर लेग बाउंड्री क्लिअर करत असताना या सामन्याला पूर्णपणे खुल्ला केला जात आहे. धावफलकावर धावसंख्या 31 धावा. येणाऱ्या 18 चेंडू आणि लागणारी धावसंख्या फक्त आणि फक्त 10 धावा. येणाऱ्या 18 चेंडू लागणारी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. आपण विचार केला तर त्याने बरोबर असतो 18 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे या ठिकाणी सामना जिंकण्याकरिता आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर इथून मात्र टीम भाटाळी या संघाला असं वाटत होतं 41 बनल्या गेल्यात आणि इथून आपल्याला पाहायला मिळालं होतं चांगला खेळ करणं गरजेचं होतं. फटका चांगला आहे. अजून एक तडाखा. या मॅचची पूर्णपणे हवा काढून टाकणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय ऑन दी स्कोर बोर्ड. अब इथून मात्र 37 धावा. फक्त आणि फक्त 4 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. हा चेंडू इथून मात्र वाईल्ड आहे. पंच सांगत असताना आता फक्त औपचारिकता बाकी राहिली गेल्या. इथून आपल्याला
हा चेंडू इथे मात्र आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, धाव घेतली जाते, एक चौटी धाव. मला दिसा ढोबळा इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव घेतली जाते आणि धाव फलक आपण पाहतोय 40 या अंकावर एका धावसंख्येची गरज आहे आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, लाजबाब चेंडूला उडवला जातोय, सामना फिनिश केला जातोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बॅट्समॅन प्रेम नो डाऊट अबाउट, त्याच्या बॅटमधनं 4 षटकार आणि इथून मात्र एक सिंगल पाहायला मिळाले. तब्बल